नमः शिवाय. आता खूप प्रयत्न करून थकलात तरीही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल एखाद्या व्यक्तीला, तर मग त्या व्यक्तीने काय करायचं आहे, संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत शिवलिंगावरती जर तुम्ही हा उपाय घरी केलात तरीही चालेल, पण मंदिरात केला तर त्याचा लवकर प्रभाव पडतो, कारण मंदिरातील वातावरण सकारात्मक असते. त्यामुळे मग काय करायचं आहे, गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे शिवलिंग असते मंदिरामध्ये, तर शिवलिंगावरती अगोदर एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती. अभिषेक करत असताना नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर भगवान भोलेनाथाला तुमची जी इच्छा आहे संतान प्राप्तीसाठी त्याबद्दल सांगायचं आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे. हा उपाय तुम्ही संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत दररोज करायचा आहे. फक्त ही सेवा करत असताना प्रदोष काळामध्ये करायची.